नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 सरावासाठीचे प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. 15 मार्च 2024 रोजी झालेली ही प्रश्नपत्रिका. 20 फेब्रुवारीला आपली अंतिम परीक्षा आहे. त्या दृष्टीनं या प्रश्नपत्रिका सरावाच्या सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास त्यामुळे वाढतो, प्रश्नांचं स्वरूप कळतं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळतं. सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही अशी सूचना असते. हा गणित 71 भूमिती भाग 2 मराठी माध्यमाचा हा पेपर आहे. मॅथमॅटिक्सचे 71 नंबर जॉमेट्री. ओके, इथं बैठक क्रमांक लिहायचा असतो, कारण प्रश्नपत्रिका इकडे तिकडे होऊ नये म्हणून. पृष्ठे 11 आहे, त्या ठिकाणी 40 गुणांचा हा पेपर आहे. या ठिकाणी प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचं प्रश्न क्रमांक 1 हे मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल, त्यालाच गुण दिले जातील. बऱ्याच वेळेला उपप्रश्न त्या ठिकाणी जे काही वर्णाक्षर लिहिलं आहे ते खुडलं जातं, पुन्हा लिहिलं जातं, संदिग्धता वाढत जाते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी. रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत. प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे, लिहिलेलं आहे. ओके, प्रश्न पहिला ए आहे. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तर दिले आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहायचं आहे. खालील कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे? या ठिकाणी 15, 8, 17 पहिलंच हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 15, 8, 17, कारण 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64. या दोघांची बेरीज 289 येते आणि 289 वर्ग 17 येतं. पायथागोरसचं त्रिकूट आहे 15, 8, 17. त्यामुळं अचूक पर्याय ए आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा आहे साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर किती? साइन थिटा आणि कोसेक थिटा एकमेकाचे व्यस्तांक आहेत. त्यामुळं साइन थिटा म्हणजे साइन थिटा आणि कोसेक थिटा म्हणजे 1/साइन थिटा. साइन थिटाला साइन थिटा गेल्यानंतर 1 उत्तर येतं. त्याचाही अचूक पर्याय ए आहे. त्यानंतर एक्स अक्षाचा चढ हा 0 असतो, वाय अक्षाचा चढ ठरवता येत नाही. एक्स अक्षाचा चढ 0 असतो. अचूक पर्याय सी आहे. चौथा आहे 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? या ठिकाणी वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. त्रिज्येचा दुप्पट व्यास असतो. 3 सेमी त्रिज्या आहे, व्यास 6 सेमी. अचूक पर्याय सी. या ठिकाणी खालील बी आकडा आहे. खालील प्रश्न सोडवा. पहिले 4 आपण अचूक पर्याय निवडलेत. हाही 4 गुणांचा प्रश्न आहे. 4च असतात, जादा प्रश्न नसतो इथं. प्रश्न पहिल्यासाठी अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी एखादा मार्क इथं गेला तर आपल्याला पैकीच्यापैकी मार्क्स पडत नाहीत. खालील प्रश्न सोडवा. पहिला आहे त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि ए बी पी क्यू बरोबर 2. तर एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आरची किंमत काढा. 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते. हे वाक्य लिहिलंच पाहिजे, हे लिहिणं गरजेचं आहे. 2 त्रिकोण समरूप असतील हे वाक्य लिहावं लागेल. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार असं म्हणावं लागेल. आणि त्यानंतर मग एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग. ओके, किंवा या ठिकाणी इथं प्रथमतः ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग लिहिले बरोबर एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर तरी चालू शकतं. संगत बाजूंचं गुणोत्तर 2:3 दिले म्हणजे ए बी 2 आहे, त्याचा वर्ग 2चा वर्ग. इथं पी क्यू 3 आहे, त्याचा वर्ग 3चा वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. 4×9 हे आहे गुणोत्तर. ओके, किंवा एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आरची किंमत 4/9. 1 गुणांचा प्रश्न आहे. बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी आणि 3 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती? बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या 2 बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या
बेरजे इतके असते. ओके. आणि म्हणूनच त्यांच्या केंद्रातील अंतर त्रिज्यांची बेरीज त्रिज्या आहेत 5 सेमी आणि 3 सेमी. त्यामुळं 5 अधिक 3 बरोबर 8 सेमी. ओके. अशा पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. तिसरं आहे, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमात 2 सेमी असेल आहे तर त्याच्या बाजूची लांबी काढा. या ठिकाणी चौरसाचा कर्ण सूत्र आहे बाजू गुणिले वर्गमात 2. चौरसाचा कर्ण 10 वर्गमात 2 आहे बरोबर बाजू गुणिले वर्गमात 2. दोन्ही बाजू वर्गमात 2 गेल्यानंतर बाजू बरोबर 10. ओके. बाजू बरोबर 10 सेमी. चौरसाची बाजू पुन्हा पाहिजे तर लिहा, चौरसाची बाजू 10 सेमी आहे. ओके. अशा पद्धतीनं. आणि चौथा आहे, एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 45 असे आहे तर त्या रेषेचा चढ काढा. रेषेचा चढ टॅन थीटा. महत्त्वाचा आहे रेषेचा चढ टॅन बरोबर टॅन 45 दिला आहे. 45 टॅन 45ची किंमत 1 आहे. ओके. अशा पद्धतीनं रेषेचा चढ 1, रेषेचा चढ 1 असा हा 8 गुणांचा प्रश्न.